वळ्यात पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेमध्ये विलंब आणि हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारीनंतर कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश दिलेत। गल्ले बोरगाव येथील अर्जदारांनी 8 महिन्यापूर्वी अर्ज केला होता। फाईल चौकशी समितीकडे वारंवार पाठवण्यात आली, निर्णयास विलंब झाला। अखेर फेर तपासणी अंती प्रमाणपत्र देण्यात आलं। दरम्यान याच कन्नड उपविभागीय कार्यालयातून जिल्ह्यात सर्वाधिक 9447 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण झाल्याची ही नोंद आहे। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपात हलगर्जीपणा केल्याची तक्रार करण्यात आली। कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी अमोल सध्या संपर्कात आहेत। अमोल, कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यानंतर काय कारवाई झाली आहे? नक्कीच खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील काही अर्जदारांनी मागील 8 महिन्यांपूर्वी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते। मात्र वंशवाळ व कागदपत्र जुळत नसल्याने या फाईल 2 वेळा स्थानिक चौकशी समितीकडे पाठवण्यात आले होते। त्यानंतर समितीने स्पष्ट अभिप्राय न दिल्याने हा अर्ज निकाली काढण्यात तब्बल 8 महिने लागले होते। त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीने त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तर ह्याच जे विलंब झाला त्याचं काही आंदोलकांनी मनोज जरांगे यांची भेट घेत हे त्यांना सांगितलं। त्यानंतर मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही सर्व बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन त्यांना ह्या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याचे आदेश दिले। त्यानंतर जी श्रीकांत यांनी कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना ह्या संदर्भात प्रकरणाबाबत कारणे दाखवा नोटीस देखील बजावली। तसेच त्यांना पुढील कारवाईसाठी शहरात हजर राहण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।